सामाजिक संस्थेचे अधिकृत समालोचक भरतजी पाटील यांच्याकडे. थँक्यू दिनेशजी. चला या वळूया आपण मुख्य या मॅचच्या दिशेने. मित्रांनो, आजच्या दिवसातील पहिला सामना आपण या ठिकाणी पाहतोय. एका साईडला टीम मीरा आहे, जो मीरा भाईंदर परिसरातील एक नामवंत संघ आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच वसई तालुक्यातील नारंगी संघ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक असेल. दोन्ही पंचांच्या माहितीसाठी या ठिकाणी आयोजकांमार्फत काही सूचना आल्यात की मॅन्डेटरी पॉवर प्ले हे पहिले षटक असेल, आणि पॉवर प्लेमध्ये 40+ क्रिकेटमध्ये आपण 3 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर ठेवतोय. चला मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. जॅक्सन. स्ट्राईक एंडला रमाकांत भोईर, ज्यांचा आज वाढदिवस आहे. पहिला चेंडू गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळायचा होता. अगदी बॅटला स्पर्श करून चेंडू एसटीच्या मागे फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. एका धावेनं खातं उघडलं गेलंय. सुरुवात झाली. स्कोरबोर्डची सुरुवात केली. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. सुरुवात झाली फाउंडेशनला. रमाकांत भोईर, मीरा मास्टर्स म्हटलं तर मीरा मास्टर्सचा चेहरा आहे. रमाकांत भोईर म्हटलं तर एक नामवंत खेळाडू आहे, आणि एक 40+ क्रिकेटमधली आठवण, खास करून जी जम्स बॉन्ड राईट टीमच्या अगेन्स्ट केलेली गोलंदाजी रमाकांत भोईर साहेबांची. अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चचं मैदान अक्षरशः त्या आठवणी डोळ्यासमोर आहेत. जबरदस्त गोलंदाजी केली होती. तो जो कारनामा 40+ क्रिकेटमध्ये अगदी यादगार कारनामा ठरला होता रमाकांत भोईर साहेबांचा. गोलंदाज तयार. जॅक्सन. स्ट्राईक एंडला आपण सुरेंद्र मात्रे यांना पाहतोय. ऑफ साईडला, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. ऑफ साईडला चेंडूला पंच केलाय. स्वीपर पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चेंडूला स्टॉप केले गेले. 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, उलकावणी दिली होती, आणि यस या ठिकाणी या 3 धावा कंप्लीट करताना मात्र कमी पडला गेला नॉन स्ट्राईक एंडला मिस्टर सुरेंद्र मात्रे. पहिला धक्का मीरा टीमला. मिस्टर सुरेंद्र मात्रे बॅक टू द पॅव्हिलियन. आउट. थँक्यू. ओडीचे एक्सप्रेसवर आपण नेहमीच ते स्लोगन पाहतोय, अतिघाई संकटात नाही, अतिघाई त्याला आठवे आई. काही गोष्टी अशा असतात की त्या काही गोष्टी घाई करून चालत नाही आहे. बघा, सुरुवात तर झाली होती, चांगली सुरुवात आपण केली होती. पहिला चेंडू द मिडल ऑफ द फेस आपण खेळला होता, तिथून मात्र सिंगल कंप्लीट केला गेला. त्यानंतर मात्र 3 धावा काढण्याची काही गरज नव्हती माझ्या मध्ये मित्र म्हणणार. मात्र तिसऱ्याचा प्रयत्न कुठेतरी नडला गेला. सुरेंद्र मात्र या ठिकाणी बाद झालाय, आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विश्वजित तरे. सॉफ्ट अँड ऑन साईडला चेंडूला फक्त ड्राईव्ह केला गेलाय. 1 धाव इथे मिळणार. रामचंद्रनं मात्र पाय नाडवण्याचा प्रयत्न केला होता. फेकी देखील चांगली पाहायला मिळत नाहीये. सिंगल काढतोय रमाकांत. धावसंख्या झाली पळकावरती 4. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक, आणि कुठे ते सुरेंद्र जवळ ते स्टोक होते. सुरेंद्र म्हटलं तर एक स्फोटक खेळाडू आहे. ती केली सुरेंद्र जवळ होती. मी तर म्हणेल ती स्ट्राईक सुरेंद्रनं घ्यायला हवी होती, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिले षटक सुरू होतं. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जितक्या धावा काढता येतील त्या काढाव्या मित्र म्हणेल तो प्रयत्न सुरेंद्रनं करायला होता. मात्र 3 धावेचा का प्रयत्न केला गेला, आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र सुरेंद्रनं विकेट टाकली गेली. त्या ठिकाणी फुलटस आहे. डाऊन द लेग चेंडू टाकला गेलाय. स्लॉक स्लिपचा फटका अटेम्प्ट करायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चेंडू मात्र यष्टीच्या मागे निघून येतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली ती 5. नारंगी वर्सेस मीरा या 2 लेजंडरी टीमच्या अगेन्स्ट आपण हा सामना पाहतोय. मास्टर्स वर्सेस मास्टर्स. बिग मॅच, बिग फाईट. यावेळेस देखील पॅडवर मारा केला होता. बॉटम एंडचा चांगला वापर केला गेला. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. डीप स्क्वेअर लेग भरून फिल्डर वेगानं आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. फक्त सिंगल. 1 धाव. एका धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 6 धावा. 40+ क्रिकेट अग्री कोळी समाज सामाजिक संस्थेच्या 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण ही 14वी स्पर्धा 15वी स्पर्धा उमेदवारांच्या नगरीमध्ये खेळत आहोत. व कधी सुरुवात झाली, याच नारंगीच्या गावातून सुरुवात झाली होती डिसेंबर महिन्यामध्ये 40+ क्रिकेटची, आणि त्यानंतर मात्र जवळजवळ 15वी स्पर्धा आपण या ठिकाणी खेळतोय. 23 स्पर्धांची मालिका आहे. म्हणजे हे वर्ष देखील कसं संपणार हे अगदी कळलं देखील नाही या ठिकाणी. त्यानंतर एक दमन स्पर्धा आपण खेळलो. बऱ्याचशा काही स्पर्धा खेळायच्या अजूनही आहेत. मात्र प्रयत्न तोच असेल की येणाऱ्या काही स्पर्धांमध्ये एखादी ट्रॉफी आमच्या नावी यायला हवी. क्रॉस बॅटेड खेळायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू मात्र ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न विशूचा होता. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झाला नाही आहे. खूप चांगली गोलंदाजी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक जॅक्सननं खूप चांगल्यारीत्या हाताळलं गेलं आहे.
7 धावा मात्र फलकावर येत आहेत आणि रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी एक विकेट देखील मिळवले नारंगी या टीमनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिले षटक संपले. धावसंख्या आहे फलकावर मीरा मास्टर्स या टीमची 1 बाद 7 धावा. माझ्याकडून एक नम्र विनंती असेल आयोजकांसाठी की एखादी प्लीज ड्रिंक ट्रॉली आपण अरेंज करा. आयोजक दिनेशजी पाटील, उमेदवार मास्टर्स क्रीडा मंडळ, एक ड्रिंक ट्रॉली अरेंज करा. गरमी खूप आहे. एखादी ॲक्टिवा आपण ठेवावी आणि त्याच्यानंतर एक बॉक्स, आईसकूपचा बॉक्स, त्याच्यामध्ये काही जवळपास पाण्याच्या बॉटल्स असं काहीचं अरेंज करा, कारण गरमी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आयोजकांना खास करून एक रिक्वेस्ट असेल आमच्याकडून, एखादी ॲक्टिवा आपण अरेंज करा आणि त्याच्यावर एखादा बॉक्स. गोलंदाज तयार. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. यावेळेस देखील ऑफ साईडला चेंडूला पंच केले गेले आहे. स्वीपर पॉईंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एकदा मिळणार. जितू आहेत त्या ठिकाणी आणि एका धाव्याने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 8 धावा. नेहमीच मीरा या टीमला आपण बाहेरील स्पर्धेमध्ये दादा संघ म्हणून पाहिलं आहे. यावेळेस विथ द टो, कारण थोडंसं बाउन्स झाला होता चेंडू, टॉस झाला होता, तिथून मात्र बॅकफूट लावून चेंडूला विथ द टो हा चेंडू स्वीपर पॉईंटच्या दिशेने खेळला गेला. एक धाव इथे देखील मिळणार विशुधर यांना. एकेरी धाव्याने धावसंख्या झाली आहे फलकावर मीरा मास्टर्स या टीमची 3-9 धावा. 40+ क्रिकेटची आपण स्पर्धा पाहतोय. नेक्स्ट मॅच एका साईडला मालवणी टीमला आपण पाहणार आहोत आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल एक्सर बी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेनं वन हँड चेंडूला त्या ठिकाणी कलेक्ट केलं गेलं आणि खूप चांगला थ्रो देखील स्ट्राईक एंडला दिला गेला आहे. नारंगी म्हटलं तर लक्षात ठेवा हा संघ देखील चॅम्पियन संघ आहे. उमेदमान मास्टरची स्पर्धा पांडजू वर्सेस नारंगी ग्रँड फिनाले मॅच अगदी डोळ्यासमोर आहे. विचार करा मित्रांनो, काय बॅटिंग केली होती प्रवीण गावड, मॅन फ्रॉम नारंगी. प्रवीण गावडची ती बॅटिंग अगदी डोळ्यासमोर आहे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर गंगाधरची ती बॅटिंग अगदी डोळ्यासमोर. स्वीच हिटचा फटका आहे. स्वीट हिट हा मिळेल चौकार. 4. हा दादा सुपला नव्हता, हा स्वीच हिट होता. सुपळा वेगळा असतो. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 14 धावा. विश्वजित तरे एक स्फोटक खेळाडू म्हणून ज्याची वर्णी खास करून मीरा मास्टर्स या टीममध्ये लागली गेलेली आहे. एक नामांकित खेळाडू. इथून मग सुरेंद्र म्हात्रे यांची विकेट गेल्यानंतर मी तर म्हणेल या जोडीला एक पार्टनरशिप बिल्ड करणं गरजेचं आहे. खूप चांगला फटका आहे. बॅकफूट पंच केला गेला. स्वीपर जवळपास थर्ड मॅन दिशेने चेंडूला स्टॉप केलं गेलं. 2 धावा इथे देखील मिळतील. नारंगी मास्टर्सचा संघ आपण बघतोय. मात्र या मैदानाच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर या मैदानावर आतापर्यंत आपण 3 अर्धशतकं पाहिलेत. एक म्हणजेच ज्याचा नावाचा उल्लेख नेहमीच 40+ क्रिकेटमध्ये केला जातोय, प्रवीण गावड, मॅन फ्रॉम नारंगी, यांना 2 अर्धशतकं या मैदानावर झलकवले आहेत उमेदवारांच्या या मैदानावर. त्यानंतर एक अलंकार तारे. लक्षात ठेवा यावेळेस देखील स्विच हिट, कारण आपण लेफ्ट अँड राईट, ऑन साईड, ऑफ साईड आणि या दोन्ही जर सीमा लाईन जर पाहिल्या तर एक माझ्या अंदाजे म्हणायचं गेलं तर ऑफ साईडची सीमा लाईन जी आहे थोडी फार जवळ आहे. म्हणजे 60 मीटरची जर ऑन साईडची बाउंड्री लाईन असेल ना तर जवळपास माझ्या मताने 55 ते 56-57 मीटरची बाउंड्री लाईन ही ऑफ साईडची असेल. एका ओव्हरमध्ये 42 धावा, एका ओव्हरमध्ये 40 धावा देखील या उमेळमानच्या मैदानावर कुठल्या गेलेल्या आहेत. असे उमेळमानचं मैदान दुपारच्या वेळेनंतर अगदी मी तर म्हणेल वाऱ्याचा ओघ जो असतोय हा इतक्या मोठ्या प्रमाणात असतोय. असं म्हणतात की या मैदानावर गोलंदाजी करणं म्हणजे एक चॅलेंज असतं गोलंदाजासमोर. एक खूप मोठं चॅलेंज असतं गोलंदाजासमोर या मैदानावर गोलंदाजी करणं म्हणजे. एकतर
हवेच्या तुम्हाला जवळपास अगेन्स्ट लक्षात ठेवा तुम्हाला गोलंदाजी करायची असते. अक्षरशः कधी कधी अशा गोलंदाजांना आपण पाहिलं की त्यांचे चेंडू देखील पोचत नव्हते. शॉर्ट बॉल बऱ्याचदा भरपूर गोलंदाजांना या ठिकाणी हाताळले गेलेले आहेत. अशा प्रकारचे देखील गोलंदाजी आपण या मैदानावर पाहिले आहे. पण हवेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं. त्यामुळे म्हटलं की या मैदानावर गोलंदाजी करणं एक चॅलेंज असतं आणि ते चॅलेंज बऱ्याचशा गोलंदाजांना महागात पडले. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या झाली 16. 2 षटकांचा खेळ संपलाय. रमाकांत भोईर साहेब रिटायरमेंट घेत आहेत. 50 वयोगटातील खेळाडू 9 चेंडूनंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय. हा आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचा नियम आहे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी रिटायरमेंट घेत आहेत रमाकांत भोईर. त्यांच्या जागी आपण प्रीतम गावड या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 16. 16 40+ क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पहिलीच मॅच 40+ क्रिकेटची आपण ही पाहतोय. मीरा वर्सेस नारेंगी. गंभीर येतोय. शॉर्ट बॉल होता. यावेळेस देखील विथ द टो चेंडूला पंच केले गेले. बॅकवर्ड स्वीपर पॉईंट. डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल फक्त मिळणार. आतापर्यंत तरी शांत सुरुवात आहे. म्हणजे मोठा फटका जर एक विचार केला आपण स्विचेटच्या माध्यमातून विश्वजित तरेने एक चौकार ठोकला होता. त्यानंतर सिंगल डबल डबलच्या गोष्टी बद्दल म्हणायचं गेलं 2 वेळा डबल काढल्या गेल्या. त्यानंतर सिंगल ऑफ साईडला मिस टायमिंग स्ट्रोक होता. फटका फसला होता. संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. मात्र त्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं करता आलं नाहीये. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. या गाण्याच्या दिशेने येणारच आहे मित्रांनी. आणखीन एक स्विचिटचा फटका. इन टू द गॅप. स्ट्रगल करावं लागेल. मेहनत करावी लागेल. मात्र मेहनत असफळ. चेंडू अडवण्यासाठी कोणी नव्हतं. चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीचे. धावसंख्या झाली तब्बल 25 धावा. विश्वजित खूप चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विश्वजित तरे करतोय. हो यावेळेस खूप चांगला चेंडू आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकला गेला. तिथून मात्र चेंडू टॉस झालाय. खूप चांगली लाईन त्याने लेन. गौतम गंभीर जवळपास गंभीरच्या अगेन्स्ट विचार करायचा गेला तर गंभीरच्या अगेन्स्ट मी देखील या मैदानावर काही चेंडू खेळलो होतो. खूप चांगली गोलंदाज आहे आणि गंभीरच्या विषयी म्हणायचं गेलं चांगला वेग आहे आणि एक चांगली लाईन आणि एक चांगला टप्पा गंभीर जवळ आहे. पॅडवर मारा केला होता. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. यावेळेस फ्लिकचा फटका कन्वर्ट करायचा होता. रिक्स ऑफ द फ्लिकचा फटका खेळला विश्वजितनं. सिंगल मिळणार कारण चेंडू आदळला गेला. पॅडवर लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 26. उन्हाचा पारा तापलाय लक्षात ठेवा. आणि एका साईडला जे लढाई सुरू आहे रशिया अमेरिका इराण याच्यामुळे तेलाचे भाव देखील वाढलेत. MS स्टाईल अगदी महेंद्रसिंग धोनी कॉफी बुक स्टाईलमध्ये खेळलेला फटका. मिड विकेट डीपला चेंडूला स्टॉप केले गेले. 2 धाव इथे नक्कीच होतील. आणि तेलाच्या किमती वाढल्या कारणास्तव मात्र महिलांचं देखील घरामध्ये प्रेशर वाढले. बाबा पहिले तेलाचे डबे टाकून घ्या. आणि इथे मात्र निघते तेल. गरमी वाढले. धावसंख्या झाली ती तब्बल 28 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकं उभं राहायचं आहे लक्षात ठेवा. आणि मी सकाळी हेच म्हटलं होतं की जितकी तुम्ही घाई करणार तितकं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. इतक्या उन्हामध्ये 5 षटकं म्हणजे जवळजवळ 5 षटकांचा अंदाज घेता 25 मिनटं. काही जण अर्धा तास लावतात, काही जण 40 मिनटं लावतात. ही 5 षटकं जवळपास टाकण्यासाठी. आता मात्र प्रत्येक संघ हाच विचार करा की 5 षटकं जी आहे ती 20 मिनिटात पडतील तर बरं होईल. आणि शक्यतो टोपी यूज करा. रामचंद्र दादा जरा कॅप यूज कर मित्रा. डोक्यावर कॅप यूज करा मित्रांनो. नसतील तुमच्याकडे कॅप तर आमच्याकडे आहेत. आमच्याकडून घेऊन जा कॅप. पण कॅप यूज करा डोक्यावर. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या मीरा मास्टर्स या टीमच्या आपण फलकावर पाहू शकाल. 2 बाद 28 धावा. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर टीम कॅप्टन मिस्टर योगेश घरत.
नारंगी संघाचे कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवर आले. चौथं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडला विश्वजित. थोडंसं गेअर शिफ्ट करावं लागेल मीरा टीमला. तर इथून जर या 12 चेंडूंचा जर विचार केला, या 12 चेंडूमध्ये 20-25 धावा, 50च्या पलीकडे धावसंख्या जर उभारली नारंगी टीमच्या अगेन्स्ट, एक चांगला फाईट टोटल मीरा संघ उभारू शकतोय. त्याच प्रयत्नामध्ये बॅटिंग करावी लागेल. विश्वजित तरे आत्ताच्या घडीला चांगली बॅटिंग करतोय, कारण जवळजवळ 3 चौकार विश्वजित तरेनं ठोकलेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र फिल्डर त्या दिशेनं कोणताही नाही आहे. थोडीशी आउटफील्ड त्या ठिकाणी धीमी आहे, कारण कालच्या दिवसामध्ये आपण जो व्हिडिओ पाहिला होता आपल्या आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या ग्रुपवर, मोठ्या प्रमाणात पाणी शिंपडा या मैदानावर केलेल्या पाणी मोठ्या प्रमाणात शिंपडलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे काही ठिकाणी आउटफील्ड थोडीशी धीमी आहे. आणि ही आपण आउटफील्ड थोडीशी धीमी पाहिली, जवळपास लॉंग लेग डीपची. चेंडू पडल्यानंतर अगदी जागेवर त्या ठिकाणी स्टॉप झाला. 2 धावा विश्वजितनं पूर्ण केल्या, नाहीतर नक्कीच चौकारासाठी चेंडू जाऊ शकला असता, कारण उमेळमानची आउटफील्ड म्हटली तर आपण नेहमीच पडतो उमेळमानची आउटफील्ड फास्ट असते. मात्र पाण्याचा शिंपडा, जेणेकरून धूळ ही उडू नये त्यामुळे पाण्याचा शिंपडा मोठ्या प्रमाणात केला आहे, त्यामुळे कदाचित ती आउटफील्ड थोडीशी धीमी झाली आहे. ऑन साईडला फटका तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे, क्षेत्ररक्षक खूप लांब आहे. डीप लॉंग ऑन वरून चेंडू उचलण्यासाठी यावं लागलं फिल्डरला. या काळामध्ये 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. थकवा जाणवेल, उन्हं तापल्या त्याच्यामुळे थकवा जाणवेल. 2 धावा येते, 2 धावेने धावत संख्या झाली 32. 32 लॉस ऑफ 2 विकेट ऑन द बोर्ड. विश्वजित तरे 3 चौकाराच्या साहाय्याने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वैयक्तिक खेळी जर आपण पाहिली विश्वजित तरे यांची, तर मला वाटते 26 धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय. चौथं षटक आहे. अकरा चेंडू आणि 20 या धावसंख्येवर विश्वजित खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस देखील जागा बनवली होती, ऑस्टमच्या थोडंसं बाहेर खेळण्यासाठी आला होता आणि कुठेतरी ते अँगल त्या ठिकाणी क्युरेट केलं होतं आणि तिथून मात्र चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं ऑन साईडला. विशूला थकवा जाणवतोय बघा. एक जरी धाव काढली तरी अक्षरशः त्या ठिकाणी खेळाडूला बसावं लागतं. त्यामुळेच मी वारंवार तुम्हाला सूचना का करतोय की पाण्याचं सेवन करा, जे तुम्हाला फ्रूट दिलं आहे त्याचं फ्रूटचं सेवन करा. गरमी मोठ्या प्रमाणात वाढले आणि उन्हाचा पारा जो आहे हा काही दिवस नक्कीच वाढणार आहे, त्यामुळे दक्षता घ्या, काळजी घ्या, डिहायड्रेशन होऊ नये याची काळजी घ्या. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू 1, 2, 3 and 4 चौकार 4. थँक्यू. रिप्ले पाहू शकाल, अगदी यष्टीवर मारा केला, तिथून मात्र सरळ बॅटनं, सीधी बॅट, नो बकवास, अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साईड स्क्रीनच्या अगदी समोर चेंडूला पाठवून दिले 4 धावांसाठी. खूप चांगला फटका खेळला गेलाय. धावसंख्येचा आलेख वाढेल, धावसंख्या 37. यावेळेस देखील एम एस स्टाईल अगदी खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढले चेंडूला ऑन साईडला मिड विकेट डीपला चेंडूला पाठवून दिले. एक धाव तर वेगानं पुणे डबलचा कॉल दिलाय. नशिबाची साथ देखील त्या ठिकाणी विश्वजित तरेच्या बाजूनं. 2 धावा अगदी होता त्या ठिकाणी थांबवल्या असत्या, मात्र थ्रो थोडासा आखूड केला गेला. तो थ्रो व्यवस्थित कलेक्ट करता आला नाहीये योगेश घर त्यांना, आणि या कारणाचं एक जीवनदान मिळते मिस्टर विश्वजित यांना. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय मीरा मास्टर्स या टीमची 2 बाद 39 धावा. पाणी ज्या वेळेस तुम्हाला पाणी लागेल त्या वेळेस, भले आयोजक असो किंवा नसो, तुमच्याकडे देखील पाणी असेल, तुम्ही देखील पाणी घेऊन जाऊ शकता. धन्यवाद भरत भाऊ. आमच्यात उपस्थित यारो के यार एक्सर बी संघाचे अष्टपैलू खेळाडू किशोर पाटील यांना आम्ही सन्मानित करतात. आमचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की किशोर भाऊंचा आपण सन्मान सत्कार करावा.
तसेच आमचे नेहमी आम्हाला मदत करणारे देवानंद पांडुरंग पाटील यांचे सुद्धा तिथे आगमन झाले. मी त्यांना आमंत्रित करतोय. आपण बसायचं आहे आणि दिनेश पाटील यांना विनंती करतोय आपण त्याच्याशी सन्मान सत्कार करावा. देवानंद पाटील आमच्यात उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान सत्कार करता आमचे अध्यक्ष दिनेश पाटील साहेबांना विनंती करतोय. थोडं कॉमेंट्री बॉक्सकडे देखील लक्ष द्या. आयोजकांना विनंती करतोय काहीतरी अरेंज करा मित्रांनो. पूर्ण दिवस कॉमेंट्री करायची आहे इथे आणि उन्हं कॉमेंट्री बॉक्समधून जात नाही आहेत. आणि बघा त्या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्टच्या संपूर्ण मशनरीच्या गरम झाल्यात. त्याची स्क्रीन म्हणा त्यानंतर लॅपटॉप म्हणा या सगळ्या गोष्टी गरम होतात. त्याच्यामुळे थोडंसं पडद्याचं इथून कपडा लावता येईल तर बघा जरा. या किशोर भाऊया. क्या बात आहे. विश्वजित तरे ज्याला तुम्ही संधी दिले तो विश्वजित तुम्हाला आता सोडणार नाही आहे हे मात्र विशूनं दाखवून दिलं आहे. संधीचं सोनं कसं करावं हे विशूला अगदी बरोबर ठाऊक आहे. पहिला चेंडू पूर्ण फोर्सनं खेळला गेला. तुम्ही रिप्ले पाहू शकाल JTC लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहू शकाल. अगदी स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि तिथून मात्र स्टँड अँड डिलिव्हर. पायाची हालचाल नाही आहे. जागेवरून स्ट्रोक खेळला गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू टाकला गेला. 6 धावांसाठी खूप चांगला फटका. धावसंख्या 45, 45 लॉस ऑफ 2 विकेट. नारंगी संघ अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर तुम्ही गोलंदाज पाहू शकाल. राकेश या गोलंदाजाला समोर विश्वजित तरे. डाऊन द लेग खराब लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाव तर कंप्लीट केली गेली. वाईटचा इशारा प्लस 22 1/1 एकूण धावा जर आपण पहिल्या 2 धावा या इथे मिळतील. गेट 1/1 फ्री. 1 पे 1 लेके जाओ भाई. ऑफर लगी आहे. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झाले आहे यारो के यार सन्माननीय नंदकुमार पाटील नंदू भाऊंचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. आणखीन एक मोठा फटका आहे यावेळेस देखील. एका साईडला विश्वजित तरे तर दुसऱ्या बाजूला मात्र प्रीतम गावड ऑन फायर. हा षटकार थँक्यू. अगदी स्लॉटमध्ये हा देखील चेंडू जर पाहिला तर अगदी खेळाडूच्या जवळ टाकला गेला. स्लॉटमध्ये चेंडू टाकला गेला आणि तिथून मात्र या चेंडूला पिक केलं गेलं आहे. पिक अँड पॉवरफुल पिक. हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 6 धावेने जवळपास धावसंख्येचा आलेख वाढेल. धावसंख्या झाले 53. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो यारो के यार नंदू पाटील एकसर गावातील एक नामवंत खेळाडू यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंतिम षटक आहे हाणामारीचं षटक आणि या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. मीरा टीमकडून आणखीन एक देख बाय देख षटकार देख. प्रीतम गावड आणखीन एक षटकार. सलग 3 चेंडू आणि या सलग 3 चेंडूवर ठोकले गेले 3 षटकार. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार प्लस 2 चेंडू. एक चेंडू आपण अवांतरचा पाहिला. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूमध्ये राकेशनं धावा खर्च केल्या त्या 20. ज्या धावा काही ओव्हरमध्ये आल्या नव्हत्या त्या धावा फक्त 3 चेंडूमध्ये राकेशनं खर्च केल्यात. संकेत पाटील आमचे साथी समालोचक हे देखील लाईव्ह टेलिकास्ट सोबत जॉईन झाले. त्यांनी देखील आपला मेसेज या ठिकाणी पाठवला आहे. सर्व सन्माननीय मास्टर्स क्रिकेट खेळाडू तसेच सर्व टीम या सर्वांना उमेदमान मास्टर्स या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद संकेत मित्रा. थँक्यू. धावसंख्या जवळपास 61 मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस देखील फटका खेळायचा होता मात्र फटका फसला. अंदाज घेता आला नाहीये. झेल घेणार तर कोण घेणार. एका साईडला योगेश करत आले होते दुसऱ्या बाजूला राकेश आले होते. म्हणतात ना की दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आणि या दोघांच्या हानाहानीमध्ये मात्र तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय.
सिंगल काढला गेलाय. धावसंख्या झाली 62. 59 धावेची पार्टनरशिप आपण या दोन खेळाडूंमध्ये पाहतोय. ऑन साइडला आणखीन एक धमाका विश्वजित तरेच्या बॅटमधून. वा रे वा 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 विशू, काय बॅटिंग केली या खेळाडूनं. जबरदस्त बॅटिंग. या 40+ क्रिकेटच्या जवळपास या हंगामाचा जर विचार केला आपण तर या हंगामामध्ये या काही स्पर्धा सुरू आहेत. या काही स्पर्धा आतापर्यंत आपण 14 स्पर्धा पाहिल्या आहेत. या 14 स्पर्धेमध्ये जर बेस्ट इनिंग 40+ मास्टर्स क्रिकेट मधील जर बेस्ट इनिंग विश्वजित तरेनं कुठं खेळली असेल तर ते हे मैदान. हॅलो. ते हे मैदान आणि ती ही इनिंग विश्वजित तरे यांची. वेल डन विशू. आमच्यात उपस्थित दुसरे यारो के यार एक्सर संघाचे सर्वे सर्वा नंदू भाऊ नंदकुमार पाटील आमच्यात उपस्थित, त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत. चला याच्यानंतर होणारा सामना आहे तो मालवणी आणि एक्सर बी दोन्ही कर्णधार या लवकर. टॉस का बॉस मध्ये तुमचं स्वागत करतोय. याच्यानंतर तो होणारा सामना मालवणी मास्टर्स आणि एक्सर बी मास्टर्स. चला या ठिकाणी सन्मान केला जातो यारो के यार. नेहमीच ज्यांची साथ यारो के यार या नक्कीच दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख सध्याच्या घडीला यारो के यारमध्ये आहे, 40+ क्रिकेटमध्ये आहे, ते म्हणजे नंदू पाटील यांचा सन्मान अगदी आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे परंपराप्रमाणे वारकरी संप्रदायांची टोपी, त्यानंतर हळदी कुंकुम म्हटलं जातं मित्रांनो की आपल्या आपण स्मरणाला गंध का लावतो की कारण त्या ठिकाणी सरस्वती मातेचा वास असतो. त्या ठिकाणी स्मरणगंध लावला गेला आणि त्यांचं स्वागत केलं गेलं. वेलकम नंदू पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत. चला जाऊया आपण टॉसच्या दिशेनं. टीम कॅप्टन मालवणी आणि टीम कॅप्टन एक्सर बी आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चला लवकर या. टीम कॅप्टन एक्सर बी आणि टीम कॅप्टन मालवणी. चला टॉस का बॉस मध्ये लवकर यायचंय. ऊन खूप तापले, ऊन औरं पडले का बघायला नको. बापा बापा बापा, आमचा संदेश आज आरामन बसलाय. संदेशनं विलास आज आरामन बसलाय. त्यानं माहित आज काय अंगावर जोर नाही आहे. खरंच जोर आहे ते उद्या. हॅलो. टॉस उरवासाठी याचा नंदू भाऊ ना किशोर भाऊ यार. ओके यार. चला दोन्ही चला कॅप्टन. नंदू पाटील आणि किशोरजी पाटील या. आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. किशोर पाटीलकडे नाणं देऊ नका, एक्सर बीची टीम आहे. चला दोन्ही कॅप्टन लवकर या. आपली प्लेयर लिस्ट जमा करा ना लगेच टॉस उरवासाठी या ना. टॉस उरवासाठी कोण आले ते बघा. किशोर पाटील पण आहे जोरीला ना. किशोर पाटील ना नंदू पाटील. एक्सर ए आणि एक्सर बी. एक्सर बीचा तर सामना आहे ना मालवणीचा. दोन्ही मुंबईचं संघान. एक मालाड मालवणी आणि एक बोरिवली एक्सर. दोन्ही संघान या उमलमानच्या नगरीन दोन्ही संघांचं खूप खूप स्वागत करतोय. आता होणारा सामना एक्सर बी न मालवणी. मालवणीचा प्रिन्स चल लवकर. जबरदस्त मॅच. पहिलेच मॅचला काय रन झाले तर सांगितल्याप्रमाणे रनची बरसात या मैदानावर. अजून हवेचा जोर वाढणार नाही, अजून हवा वाहणार आहे. ही हवा जर जोर जोरून जाऊ लागली नुसतं बॅटला फ्लिक करायचा आहे, चेंडू आरचे पार जाणार आहे. खरोखरच मॅचला एवढी मजा नाही. आज भले भले गोलंदाजाची दांडी गुल करणार. मालवणी कॅप्टन प्लीज या लवकर. धर्मेंद्र अमिताभ बच्चन येऊन पोहोचलाय, लवकर या. चला याच्यानंतर होणारा सामना मालवणी नेक्सर बी. दोन्ही मान्यवरांनी विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये आईल्या टॉस बॉक्स करताना जी मजा येणार आहे, कारण किशोर पाटीलचा संघ आज खेळते यांगाल.
किशोर पाटील खुश आहे. 11 मध्ये येईन आहे का नाही माहित नाही, आम्ही लिस्ट बघितली नाही 11 मध्ये येईन आहे की निलेशला बघला. हा मला वाटते बॅट्या धरायला नक्कीच असणार किशोर पाटील. आज बॅटच धरायला येणार आहे ना. बॅट धरायला येणार म्हणजे फार मोठं काम आहे, कारण त्या 12 जणांना सांभाळायचं काम त्याचं आहे. म्हणजे सांभाळायचं काम आजपर्यंत त्यांनी केलेलं, मला वाटतं त्याला रिटायर करायला लागेल आता बरेच दिवसात. दिनेश पाटील साहेब, हा, जे केतन म्हात्रे आहेत हा. ते देखील त्यांच्या टीममध्ये पूर्वी बॅट धरायलाच होते. 12वे खेळाडू म्हणून केतन म्हात्रे होते. हा. आता ते नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटचे एक अव्वल दर्जाचे खेळाडू. त्यामुळे किशोर पाटील जरी बॅट धरला असेल तर ते देखील एक अव्वल दर्जाचे खेळाडू बनू Welcome, शकतात. दरम्या. या अरे आज काय योग बघ. धर्मेंद्रने सांगितलं, धर्मेंद्र त्याच्या अमिताभच्या जोडला एक माणूस आहे, तर धर्मेंद्रच्या जोडला पण एक माणूस आहे. चला दोघांना पण शुभेच्छा देतोय ना. टॉस उडतं, बॅट न बॉल आहे. कोण बोलते बोला. चला किशोर पाटीलचा संघ बोलते. बॉल न बॉल, बॉल आयलाय तेच, बॉल आयलाय तर तू बॉलच्या जोडीला जाशील का बॅटच्या जोडीला जाशील. बॉलच्या जोडीला ना. बॉलच्या जोडीला झाले. बॉल टाकताना तू मालवणी संघाला कितीपर्यंत थांबशील. आम्हाला 45 पर्यंत थांबवायचं आहे. हल्ला मालवणी संघाचा जो हे झाले 45 धावा, खरोखरच खूप कॉन्फिडन्स आहे तुझी जवळ खूप ना. खरोखर तुमचं खूप खूप स्वागत करतोय. थांब जरा, जाऊ नको. दरम्या तू या मैदानावरचा बादशाह आहे. बादशाह खेळायचा आहे ना, बादशाह वागायचा आहे ना. खरोखरच आता नितीशने सांगितले तुला का 40 ते 45 धावावर तुला थांबवणार. तुझी काय इच्छा आहे, तू काय तुझ्या संघाला कितीपर्यंत नेशील. 50 ते 55. 50 ते 55, 10 धावाचा फरक आहे. या 10 धावात बरंच काही होऊ नये. एक रन साठी झगडत आहे, कारण या मैदानावर जी हवा सुटणार आहे ना, ही दोन्ही फलंदाजांना लाभदायक आहे. कारण गोलंदाजाची कस लागणार आहे. तत्पूर्वी मी तुमचं दोघांचं स्वागत करतोय. मान्यवरांनी या इकडे जरा. दोन्ही संघनायकांना फ्रूट बॅग द्यायची आहे, द्या. किशोर पाटील तुमच्या संघाला तुम्ही द्या. टोपी आणि टोपी. हा आत्ता मला समजलं की यांनी एक खेळाडू का आणला जोडीला. तो फ्रूट बॅग पकडायला आणला, जसं बॅट पकडायला माणूस असते ना, तसं फ्रूट बॅग पकडायला आला. एक सुरी पण दिली. सुरीशी कलिंगडच कापा, बोट बिट कापावू नको. तात्या टोपी आण त्यांना. बरं दो मॅच चालू करायची तुम्ही. चला या आपण या वळूया मॅचच्या दिशेनं. टार्गेट मगाशी म्हटलं होतं की 50, कमीत कमी 50 धावा जर फलकावर आल्या तर एक चांगली मॅच हे बनू शकेल आणि एक चांगलं टार्गेट मी तर म्हणेन मीरा संघ नारंगी संघासमोर देऊ शकतोय. मात्र त्याहून पलीकडे म्हणतात ना, ए दिल मांगे मो, ते अदनान सानीचं गीत आलं होतं ना, थोडीशी लिप करा दे, त्याप्रमाणे हा लिप झाला आहे. हा मॅच लिप होणार का, कारण सामना जवळपास अंतिम षटकामध्ये लिप झाला आहे. जवळजवळ 50 नाही तर 60च्या पलीकडे धावसंख्या गेली. टार्गेट जर आपण पाहिलं धावसंख्या झाली फलकावर तब्बल 69 धावा या नारंगी संघाला करायच्या आहेत. पहिला चेंडू फेस करताना ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदी शपलावून खेळण्याचा प्रयत्न केला होता परिमल खारवा यांचा. पहिला चेंडू आता त्या ठिकाणी आपण पाहिला आहे आणि पहिला चेंडू खराब हाताळला गेला आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी दिला गेला आहे. एका धावेनं मात्र खातं उघडलं गेलं नारंगी टीमचं. चॅम्पियन संघ आहे, ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता की या मैदानावर सर्वच संघ चॅम्पियन झाले नाही. काही संघांना चॅम्पियन बनण्याची संधी या मैदानावर नक्कीच मिळालेली आहे. त्यापैकी एक तो संघ म्हणजे नारंगी संघ या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय, नाही दोघांच्या लिस्ट आल्या नाही. दोघांच्या लिस्ट येऊ द्या. मालवणी टीम सर आपली लिस्ट पाठवून द्या. टीम मालवणी धावसंख्या झाली 3. जॅक्सन, जय किसन ऑन ड्राईव्ह केले गेले. अगदी कार्पेटला लगत चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला फील्ड केले गेले. राजा बघा किती चेहऱ्याला सांभाळतो राजा, अगदी पूर्ण पॅक झालाय. कुणापासून वाचायचं आहे, काल व्हायचं नाही मला. तर राजा म्हटलं तर एक नामांकित व्यक्ती आहे, लक्षात ठेवा. मीरा गावातील राजा घरात. नाही राहू दे चला राहू दे, चेहरा चालेल. 40+ क्रिकेटमध्ये चालते सर, यंग क्रिकेटमध्ये चालत नाही. ते मध्ये 40+ क्रिकेटमध्ये चालेल. चेहरा झाका फक्त बघा. 40+ क्रिकेट आहे तरी की चेहऱ्याची किती काळजी राजा घरात घेत आहेत. म्हणून असतं यार. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. यावेळेस ऑफ साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय, फक्त सिंगल मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलं आहे. आज काही खेळाडूंची कमतरता आहे, कारण आज जर एक चेहरा पाहिला आपण तर नंदकुमार पेडवेकर
लेफ्ट हँड बॅटर आज ते मीरा टीममध्ये दिसत नाही आहेत. आणि नारंगीच्या विषयी म्हणायचं गेलं तर ज्या खेळाडूनं सर्वाधिक धावा या मैदानावर कुठले आहेत तो म्हणजे प्रवीण गाभड हा नारंगी टीममध्ये पाहायला मिळत नाही आहे. ऑफसाईडला प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही आहे. पायाने चेंडूला अडवले. सिंगल मिळणार. 60 धावा 69 धावा म्हणजे जर रिक्वायर्ड रनरेटचा आपण विचार केला जवळजवळ 13च्या वर 13 ते 14च्या आसपास तुम्हाला पर ओव्हरमध्ये धावा करावे लागतील तर तुम्ही 69 या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकाल. नेक्स्ट मॅच मालवणी वर्सेस एक्सर बी मुंबईतील दोन संघ. यावेळेस स्क्वेकटचा फटका इनफिल्डच्या वरून इन टू द गॅप. चेंडू जाईल सीमा रेषा पार. हा येतोय चौकार 4. रिप्ले पाहू शकाल. थोडं चेंडू टर्न झाला होता. ऑफ ब्रेक हा चेंडू आपण पाहिला होता. तिथून मात्र या चेंडूला कट केले गेलं. स्क्वेकट खूप चांगला स्क्वेकटचा फटका. 4 धावा. 4 धावेने धावसंख्या झाली ती 11. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक परिमल खारबा यांचं आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक. वेल डन परिमल खारबा. हा चेंडू येतो डॉट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय नारंगी मास्टर्स या टीमची बिनबाद 11 धावा. सुरुवात अतिशय चांगली आहे. मी म्हटलं होतं 12, 13, 14 या पर ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात आणि आत्ताच्या घडीला खूप चांगली सुरुवात. कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये डबल आकडी धावसंख्या ज्यावेळेस उभारते ना ती देखील बिनबाद. म्हणजे आत्तापर्यंत एकही विकेट पडली नाही ना. कंपॅरिझन जर पाहायचं गेलं तर कंपॅरिझन तुम्हाला हेच दाखवणार आहे की एका साईडला पण पहिल्या मीरा टीमची विकेट पडली होती. पहिल्या ओव्हरमध्ये मीरा टीमनं फक्त 7 धावा फलकावर लावल्या होत्या. एक गडी बाद झाला होता. इथे 11 धावा फलकावर आल्या आणि एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाही आहे. तर ही कुठेतरी नारंगी संघाची जमेची बाजू आहे. फर्स्ट बॉक्स अरेंज करा. आयोजक प्रायोजक उमेदमान नागरी मास्टर्स. रिलीज स्प्रे काही औषधं जी आहेत ती प्लीज अरेंज करा. ज्याचा उल्लेख वारंवार केला जातोय ते षटक अगदी 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 सगळ्यांच्या त्या एका ओव्हरनं सगळ्यांची झोप उडवली होती. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सगळ्यांची बोटं जी आहे ती तोंडामध्ये गेली होती. असं ते षटक अवर लेडी ऑफ नाझरे चर्चच्या मैदानावर हाताळलं गेलं होतं. आणि समोर जवळपास जम्स बॉन्ड राईसारखा संघ होता. समोर पप्प्यासारखा खेळाडू होता. समोर प्रशांत मात्रेसारखा खेळाडू होता. आणि याच नामांकित खेळाडूंना मात्र जवळपास बीट केलं होतं रमाकांत भोईर यांच्या या ओव्हरनं. आणि तेच रमाकांत भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक चमत्कार रमाकांत भोईर साहेबांच्या वतीनं पाहायला मिळेल का? कारण अवर लेडी ऑफ नाझरे चर्चच्या मैदानावर तो चमत्कार पाहिला होता. रमाकांत भोईर वर्सेस योगेश गरज. पहिला चेंडू शॉर्ट बॉल क्रॉस खेळलाय. चेंडू जवळपास स्विंग करून खेळला गेला. चेंडू तो लॉंग लेग डीपला एकदा वेगानं पुढे गेला. डबलचा कॉल. स्ट्राईक हवी आहे. योगेशला स्ट्राईक हवी आहे. यासाठी माझा प्रयत्न केला गेला तर योगेशनं मात्र त्या ठिकाणी मात्र परिमळ चपळ आहेत. लगेच एसटी उडवली गेली. क्रीजमध्ये होता जॅक्सन. चेंडू नक्कीच या ठिकाणी डेड होईल. अगदी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या नियमानुसार ओपन क्रिकेटमध्ये आपण अशा धावा पाहतोय. मात्र 40+ क्रिकेटमध्ये काही नियमावली आहे आणि त्या नियमावलीचं तुम्हाला पालन करावं लागतं मित्रांनो. बरेचसे क्रीडा रसिक जॉईन झालेत JTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीसोबत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्विंगच्या अगेन्स्ट मिस टायमिंग स्ट्रोक विकेट घेतली आहे. पहिली सफलता प्राप्त केली रमाकांत भोईर यानं. फलंदाज बाद मिस्टर जय किसन आउट. सफलता प्राप्त केले. जॅक्सन बाद झालाय. जय किसन बाद झालाय. रिप्ले पाहू शकाल तुम्ही कशा प्रकारे बाद झालाय. जबरदस्त तो कॅच त्या ठिकाणी कॅरी केला गेला. अप्रतिम कॅच कॅरी केला गेला. जवळपास अखुड टप्प्याचा तो चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न. रिप्ले बघा. रिप्ले पाहू शकाल. रिप्ले पाहायला आवडेल. कारण रमाकांत भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आज ज्यांचा जन्मदिवस आहे त्यांना तुम्ही गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकाल. 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. त्यानंतर बॅक हँड डिलेव्हरी. अगदी ती बोटांची जादू आपण पाहिली. तिथून मात्र शॉर्ट बॉल पंच केलं होतं आणि जवळजवळ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये
मयूरनं चांगला कॅच टिपलाय. पहिला धक्का रमाकांत भोईर साहेबांना दिलाय. नारंगी या टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर गंगाधर. कोण विसरणार या गंगाधरला, कोण विसरणार हे उमेदमानचं मैदान, आणि कोण विसरणार पाणजूस संघ. काय बॅटिंग केली होती, सर्व खेळाडू बाद झाले होते. त्यानंतर मात्र जबरदस्त बॅटिंग जवळपास गंगाधरनं केली होती, हे विसरता कामा नाहीये. गेम चेंजर नारंगी संघासाठी गेम चेंजर हा खेळाडू ठरला होता. यावेळेस देखील प्रयत्न तोच होता की आल्या आल्या मोठ्या फटक्यानं सुरुवात करूया आपल्या खेळीची. आता खूप चांगला चेंडू बघा. रमाकांत भोईरजवळ ती खास करून स्विन आहे. रमाकांत भोईरजवळ खास करून तो वेग तितकासा नाही आहे, थोडंसं धीम्या गती चेंडू टाकतायत आणि त्या गतीला ओळखणं खेळाडूसाठी अनेकदा भारी पडलंय. 3 चेंडू 1 गडी बाद, 1 धाव फक्त रमाकांत भोईर खर्च करतायत. धावसंख्या फळकावर आहे ती 12. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 69 धावांचा पाठलाग करतोय नारंगी संघ. तर एका साईडला योगेश घरात स्ट्राईक घ्यायची आहे त्यांना, त्या कारणाचं वारंवार ते देखील प्रयत्न करतात की मला स्ट्राईक कधी मिळणार. आताच्या काही सुरुवातीच्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या नाहीत तर शेवटचे काही चेंडू आहेत त्याच्यामध्ये मात्र धावांचा अगदी डोंगर समोर असेल, त्यामुळे थोडंसं दबाव निर्माण होऊ शकेल आपल्या टीमवर. त्यामुळे आता जे काही करत आत्ता करत थोडंसं रिलीज व्हायचं आहे इथून, हा प्रयत्न असेल नारंगी टीमचा. यावेळेस अतिशय सुंदर फटका आहे, वेळ पाहिली आणि त्यानंतर मात्र या चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. सुरुवातीचा काही चेंडू नक्कीच लक्ष दिलं असेल, त्यानंतर पाहिलं का हा थोडंसं चेंडू धीम्या गतीचा आहे. बॅकफूटला गेले गंगाधर, चेंडूला ओळखलं, चेंडूची लय ओळखली, चेंडूचा टप्पा पाहिला आणि तिथून मात्र त्याच फोर्सनं पूलचा फटका खेळला गेला, दर्जेदार फटका खेळला गेला. 6 धावांसाठी. धावा झाल्या त्या तब्बल धावा फळकावर पाहायला मिळतात त्या 18 धावा. 18 धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत. 20 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 20 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत नारंगी मास्टर्स या टीमला. त्या तब्बल 51 धावा. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. यावेळेस थोडंसं वेग वाढवलाय, खांद्याला अतिरिक्त जोर देण्याचा प्रयत्न रमाकांत भोईर यांचा या ठिकाणी आपण पाहिलाय. त्या कारणाचा थोडीशी लाईन खराब. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. गुणेशजी मात्रे मंडळाचे अधिकृत पंच, तुम्ही त्यांना पाहू शकाल. महेंद्र शिंदे ऑन साईडला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाहीये. इन टू द गॅप चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. मिस टायमिंग आहे, पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. आता यावेळेस देखील त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाही आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीपमधून फिल्डर येईपर्यंत तो चेंडू जमिनीवर पडला गेला आणि या कालावधीत या 2 धावा मात्र काढल्या गेल्या आहेत. 2 धाबीनं संख्या झाली आहे ती तब्बल 25. 25. लॉस ऑफ 1 विकेट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा पळकावर आल्या आहेत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि येणारे 18 चेंडूमध्ये धावा करायचे तर 44. 18 चेंडू 44 धावांची गरज. वेलकम बालकुम. कैलास भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम कैलास भोईर साहेब, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. वेलकम दहीसर, आपलं देखील हार्दिक स्वागत. राजेश पाटील, हार्दिक स्वागत मित्र तुझं. दहीसर संघाचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
सर्व संघ अगदी वेळेवर आहेत. नाश्ता बघा आहे, चेक करा, असेल तर नाश्ता करून घ्या. बारा चेंडू 18 चेंडू आणि 44 धावांची गरज. 18 चेंडू 44 धावा करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेंद्र म्हात्रे. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेट डीपला चेंडू निघून गेलाय. राजा घरात चेंडूला थोडंसं शोधतायत. पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू फील्ड झाला नाही, दुसऱ्या अटेम्पमध्ये चेंडू जवळपास शोधला आणि त्यानंतर थ्रो केला गेला. 2 धावा आल्या आहेत. तसं पाहायचं गेलं तर अगदी योग्य ट्रॅकवर नारंगी टीमची गाडी आहे. असं नाही की नारंगी संघ थोडाफार बाहेर पडला आहे किंवा मीरा संघाचा दबाव थोडाफार नारंगी टीमवर आहे. कारण ज्या फोर्सनं, ज्या जवळपास करंट रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये नारंगी संघ खेळतोय, हा योग्य रन रेट आहे. आणि याच रन रेटनं खेळत राहिला तर अगदी विजयाच्या दिशेने. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी फटका फसला होता, मात्र फिल्डर त्या ठिकाणी कोणताही नाही आहे. यावेळेस देखील 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि या 2 धावेनं धावसंख्या झाली आहे ती तब्बल 29 धावा पळकावर लागल्या गेलेल्या आहेत. पहिली मॅच थोडासा उशीर झाला उद्घाटन सोहळ्यासाठी, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. मात्र त्यानंतर अगदी योग्य वेळेवर मॅचेस संपवाव्या या आमच्याकडून सर्व टीमना खास करून विनंती असेल. कुठल्याही प्रकारचा वेळ, कुठल्याही प्रकारची मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करू नका. तुम्हाला ज्या ज्या वेळेस पाणी हवं असेल त्या त्यावेळेस तुम्ही पाण्यासाठी कॉल द्या. पाणी तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवलं जाईल. चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुरेंद्र म्हात्रे. हो, यावेळेस मिस झालाय, बीट झाला, बॅटर बीट झाला. यष्टीरक्षक मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिप रिझनमध्ये. रमाकांत भोईरकडून चेंडूला थांबवलं गेलं. फक्त सिंगल मिळणार. 1 धाव. एका धावेने धावसंख्या झाली ती 30. 69 करायची आहे, त्याच्यामध्ये 30 झाले आहेत. अजूनही 39 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 15. वेलकम कैलास भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत. स्लॉक स्लिपचा फटका आहे, लॉफ्टेड खेळलाय, मात्र मागे चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय. डीप स्क्वेअरला एक बाउंड्री लाईन जवळ चेंडूला स्टॉप केलं गेलंय, थांबवलं गेलं त्या ठिकाणी. एका साईडला चांगलं क्षेत्ररक्षण, एका साईडला चांगली फटकेबाजी, तर एका साईडला चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघा, सुरुवातीला उद्घाटन सोहळा पार पडला त्या ठिकाणी काही नारळ फोडताना मात्र खराब निघाले होते. त्यावेळेस आमचे साधी समालोचक दिनेशजी पाटील साहेबांना म्हटलं होतं की बघा, नारळ खराब निघाले म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये म्हटलं जातं की नारळ तो देवाला पोचलाय. आणि त्या अनुषंगाने नक्कीच एक चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळू शकेल. प्रयत्न चांगला केला होता, हा कॅच होऊ शकला असता, मात्र कॅच त्या ठिकाणी झाला नाहीये आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चार धावा, चौकार. बघा, रिप्ले पाहू शकाल तुम्ही. कॅच होऊ शकला असता, तो प्रयत्न केला होता प्रीतम गावट त्या ठिकाणी होते, मात्र कॅच अगदी त्यांच्या डोक्याच्या वरून मात्र निघून गेला. तो एक अंदाज घेता आला नव्हता प्रीतमला. नशिबाचा चौकार नारंगी टीमच्या खात्यात. नशिबाचा चौकार योगेश यांना मिळतोय. धावसंख्या झाली ते 35. 15 चेंडू 13 चेंडू आणि आता मात्र 34 धावांची गरज. 13-34 ची मॅच. शॉर्ट बॉल आहे, यावेळेस पुलचा फटका सक्सेसफुल असेल का? नाहीये, त्या ठिकाणी कॅच टिपलाय. मागे कोण होता? मला वाटतं पेडवेकर त्या ठिकाणी होते आणि पेडवेकरनं खूप चांगला कॅच टिपलाय. मुख्य बॅटर म्हणजेच मिस्टर योगेश घर त्या ठिकाणी आउट. कॉमेंट्री बॉक्स बघा, 2 मामारे अंतरपट धरलाय.
चालेल बाबा, काहीतरी केलं तरी चालेल. धन्यवाद तुमचं, मनापासून आभार. बंधू येतोय संतोष, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय खेळण्यासाठी. संतोष म्हटलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक नाव या खेळाडूला दिलं गेलेलं आहे, बंधू म्हणून. या नावानं मात्र प्रख्यात असा खेळाडू आहे संतोष. पस्तीस धावा झाल्यात आणि 35 धावेवर कुठेतरी पार्टनरशिप त्या ठिकाणी बिल्ड होत होती गंगाधर आणि योगेश घरत या दोन बॅटरमध्ये. मात्र ती पार्टनरशिप तुटली गेली, ती जोडी फुटली गेली आणि या जोडीला फोडणं म्हणजे कुठेतरी मीरा टीमसाठी महत्त्वपूर्ण ठरलं आहे, कारण धावसंख्येचा थोडासा वेग थांबवण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. मात्र एका साईडला आपण पाहिलं तर आणखीन एक स्फोटक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, मिस्टर संतोष बंधू. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 12 मध्ये बनवायचे ते 34. 12 चेंडू 34 धावा आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर विश्वजित तरे. इनिंग जर पाहिले आपण तर बॅटिंग करताना मला वाटतं 30च्या पलीकडे धावा विश्वजितनं बनवल्या. 32 धावा ही बेस्ट इनिंग आहे. या यंदाच्या सीझनमधील ही बेस्ट इनिंग उमेदवारांच्या मैदानावर विश्वजितनं साकारली. आता मात्र ते गोलंदाजी ट्रॅकवर आले आहेत. 12 मध्ये 34 बनवायचे आहेत. विश्वजित तरे 4थं षटक हाताळण्यासाठी रेडी. स्ट्राईक एंडला आपण गंगाधरला पाहतोय. ऑन साईडला फटका फसलाय, मागे फिल्डर आहे राजा. वा वा वा, त्यानं टिपलाय झेल. अगदी मैदानाच्या आतमध्ये डान्स देखील करतोय. त्या गंगाधर आणि राजा एक मैत्रीपूर्वक संबंध चांगले आहेत, त्याच्यामुळे राजा गंगाधरला चिडवत नाहीये, तर दाखवतो यस मी कॅच पकडलाय गंगा तुझा. हे 40+ क्रिकेट आहे, हे क्रिकेट 40+ आहे, हे क्रिकेट मनोरंजनाचं आहे, हे क्रिकेट आनंदाचं आहे. झेल पकडला खुन्नस नाहीये, तर तो आनंद आहे. लक्षात ठेवा, बघा की रिप्ले पाहू शकाल. डीप वाईडिश लॉंग ऑनला काय कॅच घेतलाय राजानं, तो कॅच टिपलाय. हा व्हिडिओ व्हायरल होईल. हा व्हिडिओ राजाची कन्या नक्कीच व्हायरल करणार. कदाचित ती ऑनलाईन असेल. राजाची मुलगी जी आहे ना, तिला देखील क्रिकेटचा खूप मोठा वेड आहे आणि कदाचित ती ही मॅच पाहत असेल आणि आपल्या पप्पाचा डान्स देखील ती पाहत असेल. मोठी विकेट, थोडंसं स्माईल आपण गंग्याच्या चेहऱ्यावर देखील पाहिलं राजाचा डान्स पाहून. मात्र मॅच संपली नाही, थोडंसं मॅचच्या दिशेने जाऊया. 11 चेंडू, धावा करायचे 34. त्या कॅपिबलचे खेळाडू नारंगी टीम मध्ये आहेत. असं नाही की नारंगी टीम मध्ये प्रवीण गावड नाहीये म्हणून नारंगी संघ बॅकफुटला गेलाय, अशातला विषय नाहीये. अनेक नामवंत खेळाडू या टीम मध्ये आहेत, त्यांच्याकडून देखील मोठमोठे फटके येऊ शकत आहेत. यावेळेस अगदी कोलवटापर्यंत चेंडू, पुन्हा एकदा मिस टायमिंग, पुन्हा एकदा राजा. ओ अगदी डोक्याच्या वरून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले पाहू शकाल, स्लॉट मध्ये होता, समोरच्या दिशेने खेळला होता. लॉंग ऑन डीपला राजा घरात भरपूर पुढे आले होते आणि त्याच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू JTC लाईव्ह, धन्यवाद मुन्ना. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 39, 10 चेंडू आणि 30 धावांची गरज. मृणाल पाटील, मुन्ना आणि मृणाल म्हात्रे, त्याने नयनचं देखील नाव घेईल. नयनच्या विषयी म्हणायचं गेलं तर खूप चांगले साऊंड सिस्टम नयन जवळ आहे. ओ यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, चेंडूला सोडून देण्याचं काम केलं गेलं, मात्र योग्य चेंडू आहे. खूप चांगला चेंडू हाताळला गेला. पंच अगदी स्थिर आहेत. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 30 धावांची गरज. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले नारंगी टीमकडून तर या मॅच मध्ये नारंगी संघ वापसी करू शकतोय. प्रयत्न तोच आहे. फुलटॉस चेंडू ऑन साइडला इन टू द गॅप. हा देखील चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. फुलटॉस, गती थोडीशी कमी केली होती, वेग थोडासा कमी केला होता विष्णू या चेंडूला हाताळण्यासाठी, मात्र तो चेंडू फुलटॉस हाताळला गेलाय आणि एक भला मोठा गॅप मिड विकेटच्या दिशेनं तो गॅप होता आणि त्या गॅपमधून मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला गेलाय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 8 धावा करायच्या आहेत त्या 26. 8 चेंडू 26 धावांची गरज. विश्वजित तरे स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. ओ बॅटची कडा घेतली होती चेंडूनं, मात्र यष्टीरक्षक परिमल त्या ठिकाणी थोडेसे कमी पडले गेले. सिंगल मिळणार. आता 7 मध्ये बनवायचे आहेत त्या 25.
7 चेंडू 25 धावा. नेक्स्ट मॅच मालवणी वर्सेस एक्सर बी. दोन्ही टीमने रेडी राहायचंय. सात चेंडू आणि 25 धावांची गरज. नारंगी संघाचं तर शेवटचं षटक आपण पाहिलं. आज नारंगी संघ या ठिकाणी दाखल झालाय, मात्र काही खेळाडू कमी घेऊन नारंगी संघ या ठिकाणी दाखल झालाय. आज रमेश मांगेला देखील त्यांच्या टीममध्ये नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं त्या एका गोलंदाजाची कमतरता नारंगी टीमला या ठिकाणी जाणवली. कारण अंतिम षटक जर नारंगी टीमचं आपण पाहिलं तर अंतिम ओव्हरमध्ये जवळजवळ ज्या धावा गेल्या होत्या त्या मला वाटते 4 षटकार ठोकले गेले होते. 26 धावा मला वाटतं गेल्या होत्या. 29 धावा त्या शेवटच्या ओव्हरमध्ये गेल्या होत्या. त्या धावा आता राहिलेत. शॉर्ट बॉल आहे, पटका खेळायचा तो ऑन साईडला, मात्र बॅटची कडा चढून चेंडू येतोय फ्लाइंग स्लिप रिझर्व्हमध्ये. लेग बाय येतोय, माफ करा. येस सर, बॅटला बॉल आहे. मग मॅच संपली नाहीये. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 6 आणि या 6 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत ते 24. 6 चेंडू 24 धावा. एक इतिहास घडू शकतो. बघा 4 षटकार नारंगी टीमने ठोकलेत. नारंगी टीमच्या अगेन्स्ट मीरा टीमने ठोकलेत. तेच काम तुम्हाला करायचं आहे. जे 4 षटकार तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये दिलेत ना, तेच तुम्हाला षटकार तुमच्या बॅटिंगच्या दरम्यान तुम्हाला ते काढायचे आहेत. तेच षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. साधं सुद्धा गणित आहे. काय तुम्हाला दुसरं काय वेगळं करायचं नाही त्या ठिकाणी. जे दिलेत ते तुम्हाला परत घ्यायचे आहेत. बघा कंपॅरिझन तुम्ही पाहू शकाल. आफ्टर 4 ओव्हर्स 45 लॉस ऑफ 3 विकेट NCC नारंगी आणि 39 लॉस ऑफ 2 विकेट मीरा मास्टर्स. 39 धावसंख्येवर 2 विकेट मीरा टीमच्या होत्या. तर एका साईडला आपण नारंगी संघाची धावसंख्या 45वर 3 विकेट नारंगी संघाच्या. म्हणजे कुठेतरी मीरा टीमच्या थोडंसं वर आहे नारंगी संघ कंपॅरिझनच्या दृष्टिकोनातून. सहा मध्ये बनवायचे 24. प्रीतम गावड गोलंदाजी ट्रॅकवर 6-24. आणि प्रीतमच्या विषयी म्हणायचं गेलं ना, प्रीतमने स्वतःने 24 धावा बनवलेत आणि आता त्याच्या वाटेला 24 धावा आलेत. 24 धावा त्यांनी बॅटिंग करताना बनवल्यात. आता मात्र या 24 धावा प्रीतमला डिफेन्स करायचे आहेत. वेळेकडे लक्ष आहे आमचं सर. गोलंदाज तयार. समोर बंधू स्विंगच्या अगेन्स्ट फुल टॉस आणि फुल टोल वसूल. पहिला आलाय. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार ठोकलाय बंधूनं. 3 ठोकायचे आहेत येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. 6 धावा. +40 क्रिकेट साधं सुद्धा क्रिकेट नाहीये. 40+ क्रिकेटमध्ये आपण अनेक चमत्कार पाहिलेत. लक्षात ठेवा, काही घडू शकतं 40+ क्रिकेटमध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार. गोलंदाज तयार. प्रीतम गावड स्ट्राईकला बंधू. यावेळेस डाऊन द लेग होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. स्विंग पाहिला, टर्न पाहिला आपण. म्हणजे चेंडू पडल्यानंतर पिच झाल्यानंतर अगदी लेग स्टंप सोडून चेंडू निघाला होता. व्हाईट बॉल. पासमध्ये बनवायचे 17 म्हटलं तर जवळपास टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 17 या आकड्याला नक्कीच अशुभ आकडा म्हटलं जातं. बऱ्याचदा आपण पाहिलंय. 17 म्हटलं तर खतरा. 17 म्हटलं तर खतरा. मात्र तो खतरा कोणावर? तो खतरा नेमका कोणत्या संघावर आहे? मीरा टीमवर आहे की नारंगी टीमवर आहे? 5-17ची मॅच. गोलंदाज तयार. स्ट्राईक एंडला आपण बंधूला पाहतोय. यावेळेस समोर बॅक टू द बॉलर. रनआउटची संधी होती आणि त्या संधीचं सोनं केलंय. संधीचं सोनं केलंय खास करून प्रीतम गावडनं. रनआउटच्या स्वरूपात बाद झाल्या फलंदाज मिस्टर गंभीर. आउट. महेंद्र भोईर, बालकुम टीमचे खेळाडू महेंद्र भोईर, कुठे असाल तर या आपण, कारण आपली खेळाडूची लिस्ट तुमच्या जवळ आहे.
आणि तुमच्या त्या बॅगमध्ये निमंत्रण पत्रिका देखील आहेत. महेंद्र भोईर, दिलीप येतोय, मात्र एका बाजूला बंदूक. एक षटकार ठोकलाय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 17 बनवायचे आहेत, मध्ये 4 मध्ये 3 षटकार ठोकायचे आहेत. तर एका साईडला आपण पहिला प्रीतमनं वापसी केलंय. बॉल बॅक ड्राईव्ह खेळलं होतं, अगदी वेगानं आला होता गंभीर, मात्र त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण प्रीतमकडून केलं गेलं स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये. आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. आज काही खेळाडूंची कमतरता आहे याची पूर्ण जाणीव मीरा मास्टर्स टीमला आहे. त्या कारणास्तव इथे प्रत्येक विकेट मीरा टीमसाठी महत्त्वाची आहे. 4 चेंडू 17 धावा. हम करे सो कायदा. सध्याच्या घडीला जे काही करायचं आहे बंधूला करायचं आहे. हिरो बनण्याची संधी आहे टीमसाठी. मिस टायमिंग खेळलाय, फटका फसलाय, फिल्डर कोणताही नाहीये. एक धाव तर वेगानं पूर्ण केले. डबलचा कॉल दिला गेलाय, मात्र चपळ तो मिस्टर प्रीतम गावळ स्ट्राईक एंडला थ्रो दिला गेलाय. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी यष्टी उडवली गेली आणि चेंडूला अगदी डेट केलं गेलं. 40 प्लसचं क्रिकेट या काही ज्या गोष्टी आहेत, ही जी काही नियमावली आहे, ही नियमावली देखील क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना ही नियमावली आपल्या डोक्यामध्ये फिट असणं गरजेचं आहे. आता 3 मध्ये बनवायचे ते 16 धावा. अगेन्स्ट द स्विंग ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन डीपला निघून जातो चेंडू 4 धावांसाठी. चौकार आलाय, चौकार आलाय. मॅच संपली नाहीये. आता 2 चेंडू मध्ये 12 बनवायचे आहेत. थँक्यू डीजे. 2 मध्ये 12 बनवायचे आहेत. बघा चौकार ठोकलाय, चौकार ठोकलाय. नशिबाचा दरवाजा देखील उघडला गेलाय. दिलीप आहे. आतापर्यंत 40 प्लस क्रिकेटमध्ये 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते प्रमोद कोहलीनं. मालवणीच्या घरच्या मैदानावर ही परिस्थिती ज्यावेळेस प्रमोद कोहली समोर होती, लक्षात ठेवा 2 मध्ये 12 धावा मालवणी टीमला बनवायच्या होत्या. त्यावेळेस तो इतिहास प्रमोद कोहलीनं केला होता, लिहिला होता. तशीच संधी दिलीप जवळ आहे. दिलीपने एक चौकार ठोकलाय. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकायचे आहेत. 12 2 चेंडू 12 धावा. घड्याळाकडे लक्ष दिलं, 12 वाजून गेलेत, मात्र 12 बनवायचे आहेत. ओ पुन्हा एकदा फटका या ठिकाणी व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. चेंडू यष्टीच्या मागे निघून जातोय. सुटकेचा श्वास सोडला असेल. बाईच्या स्वरूपात सिंगल अगदी विजयाच्या दिशेनं. मीरा मास्टर्स आता 1 मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. ओपन मैदान आहे, काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे आणि 40 प्लसचा क्रिकेट आहे. अंतिम चेंडू प्रीतम गावड. ओ यावेळेस देखील अगेन्स्ट द टर्न खेळायचं होतं. बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू निघून येतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू येतो डॉट आणि अशा रीतीनं मीरा संघ या ठिकाणी विजयी होतोय. अभिनंदन मीरा मास्टर्स. आणि हार्ड लक अँड बॅड लक नारंगी मास्टर्स. काय चुका घडल्या आज, कुठेतरी गोलंदाजाची कमतरता नारंगी टीमला जाणवली आणि त्याच गोलंदाजामुळे मी तर म्हणेन आज नारंगी संघ थोडासा बॅकफुटला गेलाय, पराभवाच्या छायेत गेलाय. जर या ठिकाणी चांगला गोलंदाज त्या टीमकडे असता तर नक्कीच ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये 29 धावा गेल्या होत्या त्या कदाचित कमी धावा जाऊ शकल्या असत्या. 12 धावसंख्येनं मात्र या ठिकाणी नारंगी संघ पराभूत होतोय. मात्र धन्यवाद नारंगी टीम, आपण इथे दाखल झालात, तुमचं मनापासून आभार. तसेच पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी मीरा टीमला देखील देऊया आपण खूप खूप शुभेच्छा आणि जाऊया आपण थेट मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं.